खाकी वर्दी म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो कठोर चेहरा, शिस्त आणि कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करणारा अधिकारी. पण याच खाकीच्या आडीक असा पर्यावरण युद्धात अडलाय जो भविष्यातील हिरव्या महाराष्ट्राची बीज पेरतोय. नागपूरच्या राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असलेल्या सुमित राठोड यांनी तब्बल 8 लाखाहून अधिक बियाण्यांची सीड बँक उभारून पर्यावरण संवर्धनाचा अनोखा आदर्श निर्माण केलाय. पाहूया खाकीतील या हरित रक्षकाची प्रेरणादायी कहाणी. राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक 4 मध्ये शिपाई म्हणून कार्यरत असलेले हे आहेत सुमित राठोड. कर्तव्य बजावताना हातात असते बंदूक, पण सुट्टीच्या वेळेत त्याच हातात असतात झाडांची बियाणं. लहानपणापासून निसर्गाशी जोडलेलं नातं त्यांनी पोलीस दलात दाखल झाल्यानंतरही कायम ठेवलं. पर्यावरणाविषयीची हीच ओढ आज एका विशाल सीड बँकेच्या रूपानं समोर आली आहे. सुमित राठोड यांनी आतापर्यंत 100हून अधिक स्थानिक वृक्ष प्रजातींची तब्बल 8 लाखांहून अधिक बियाणं संकलित केली आहेत. वड, पिंपळ, जांभूळ, चिंच, बेहडा, अर्जुन, बाभूळ यांसारख्या स्थानिक वृक्षांबरोबरच अनेक औषधी आणि जैवविविधतेसाठी महत्त्वाच्या वनस्पतींचाही यात समावेश आहे. प्रत्येक बीज हे परिपक्व आणि निरोगी झाडांपासून संकलित केलं जातं आणि त्याचं वैज्ञानिक पद्धतीनं वर्गीकरण आणि जतन केलं जातं. जॉब करता करता मला जसं फावला वेळ मिळतो तसं मी पर्यावरणासाठी तो गुंतवतो आणि त्यामध्ये बीज कलेक्शन आहे, रोप तयार करणं आहे. तर आता माझ्याकडे 100+ व्हेरायटीचे साधारण 7 ते 8 लाख बिया आहे सर. काही लोकांना जनजागृती हो यासाठी मी कृत्रिम घरटे सुद्धा बनवतो आणि ते लोकांना सुद्धा देतो सर. अगदी मी ते साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवतो. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता चिंच आहे, बेल आहे, बहावा आहे, हातगा आहे, टेंबुरू आहे, डिकेमाली आहे, रिटा आहे. ह्या सगळ्या देशी व्हेरायटी आहे सर आणि चांगल्या आहे ज्या कमी पाण्यामध्ये सुद्धा जगू शकतात, जेणेकरून साधारणतः 2-4 दिवस पाणी जरी आपण त्या झाडांना नाही दिलं तरी ते स्वतः त्यामध्ये तग धरू शकतात. मूळचे वाशिम जिल्ह्यातील असलेले सुमित राठोड यांच्यासाठी ही केवळ आवड नाही तर एक सामाजिक चळवळ आहे. त्यांच्या सीड बँकेतून दरवर्षी हजारो बियाणं शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायती आणि पर्यावरण प्रेमींना पूर्णपणे मोफत दिली जातात. विशेष म्हणजे बियाण्यांच्या साठवणुकीसाठी आणि वाहतुकीसाठी ते वापरून झालेल्या प्लास्टिक बाटल्या, डबे आणि पिशव्यांचा पुनर्वापर करतात. त्यामुळे वृक्ष संवर्धनासोबतच कचरा व्यवस्थापनाचाही संदेश ते प्रभावीपणे देत आहेत. राठोड विविध कार्यशाळा, निसर्ग भ्रमंती आणि जनजागृती उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयीची जागरूकता निर्माण करतायत. स्थानिक वृक्षांचं महत्त्व, जैवविविधतेचे संवर्धन, जलसंधारण आणि हवामान बदल यांसारख्या विषयांवर ते सातत्यानं मार्गदर्शन करतात. पर्यावरण महत्वाचा विषय असल्यामुळे मला वाटतं की सगळ्यांनी झाडांचं लागवड, संगोपन आणि संरक्षण करावं. तर तिथून माझी आवड लागली. साधारणतः मला नाही वाटत की एखादा मिनिट जरी आपण आपला श्वास रोखू तर आपण जिवंत जगू. म्हणजे जगायचं आहे तर पर्यावरण हे अत्यंत आवश्यक आणि जरुरीच आहे. माझं सगळ्यांना एकच आव्हान असेल, स्वतःपासून जे काही आपण इंडिव्हिज्युअल सगळे सण उत्सव साजरे करतो, म्हणजे स्वतःचा वाढदिवस आहे, लग्न वाढदिवस आहे, आपल्या घरच्यांचे वाढदिवस आहे, बाबांची अॅनिव्हर्सरी वगैरे, या सगळ्या सण उत्सवाला आपण जो काही आनंद साजरा करतो तो आनंद आपण निश्चितच साजरा करावा. पण त्यासोबतच आपण येणाऱ्या काळासाठी, येणाऱ्या पिढीसाठी एक झाड आवश्यक लागवड करावं आणि त्यांचं अगदी बालाप्रमाणे संगोपन करावं, जेणेकरून ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक शुद्ध, चांगलं आणि निसर्गमय वातावरण दिलं. सुमित राठोड यांच्या या कार्याची दखल विविध स्तरांवर घेण्यात आली आहे. विशेष सेवा पदक, स्वातंत्र्य अमृत पदक, अंतर्गत सुरक्षा पदक यांसह अनेक सामाजिक आणि पर्यावरण संस्थांचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. मात्र त्यांच्यासाठी सर्वात मोठा सन्मान म्हणजे त्यांनी जतन केलेल्या बियाण्यांपासून उगवणारी नवीन झाडं. वाढतं तापमान, अनियमित पर्जन्यमान, जंगलांची घटती संख्या आणि हवामान बदलाची तीव्र होत चाललेली संकटं यामध्ये सुमित राठोड यांचं काम केवळ वृक्षारोपणापुरतं मर्यादित नाही तर भविष्यातील पर्यावरण सुरक्षित करण्याचा एक दूरदृष्टीचा प्रयत्न आहे. कारण आज जपलेलं प्रत्येक बीज म्हणजे उद्याच्या हिरव्या, समृद्ध आणि शाश्वत भविष्यासाठीची गुंतवणूक आहे. जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.